मंडळींनो, वारीतील सर्वात महत्त्वाची पालखी कोणती निघते तुम्हाला माहिती आहे का? ना ज्ञानेश्वर माऊलींची ना तुकोबांची. हा पहिला मान मिळतो संत मुक्ताबाईंच्या पालखीला. आणि एवढंच नाही तर वारीतील सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या प्रमुख पालख्यांमध्येही मुक्ताबाईंच्या पालखीचा समावेश होतो. तर चला या पालखीचं वैशिष्ट्य जाणून घेऊयात. संत ज्ञानेश्वर माऊलींची लाडकी बहीण आदिमाया संत मुक्ताबाई वयाने लहान असल्या तरी विचारांनी आणि अध्यात्माने अत्यंत थोर होत्या. त्यांच्या नावाने निघणारी ही पालखी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि इथून सुरू होतो एक अद्भुत प्रवास. तापी तीर ते भीमा तीर. मुक्ताईनगर ते पंढरपूर हे अंतर साधारणतः 600 ते 750 किलोमीटर पर्यंतचं मानलं जातं. हे अंतर पार करण्यासाठी वारकऱ्यांना जवळपास 1 महिना लागतो. 29 ते 34 दिवस सतत चालणं, पावसाची उन्हाची पर्वा न करणं आणि मुखात अखंड विठ्ठल नाम. हा प्रवास केवळ पायांचा नाही तर श्रद्धेचा असतो. ही पालखी महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पार करत पंढरपूरकडे वाटचाल करते. खानदेशातील कडक ऊन, लांबचा प्रवास आणि थकवा या सगळ्यांवर मात करत हजारो वारकरी माऊलींच्या नामात रमून पुढे जात राहतात. पण या पालखीची खरी ओळख आहे तिची संस्कृती. मुक्ताबाईंच्या पालखीत खानदेशी लोक परंपरेचं अत्यंत सुंदर दर्शन घडतं. टाळ मृदुंगाचा नाद आणि महिला वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग हे या सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण आहे. अनेक ठिकाणी या वारीचे नेतृत्व आणि व्यवस्थापनही महिला वारकरी अत्यंत समर्थपणे सांभाळताना दिसतात. आणि म्हणूनच ही पालखी केवळ भक्तीचा प्रवास नाही तर स्त्री शक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक आहे. एका लहान बहिणीने आपल्या विचारांनी, अभंगांनी आणि भक्तीने संपूर्ण महाराष्ट्राला जोडून ठेवलंय याची जाणीव मुक्ताबाईंच्या पालखीकडे पाहिल्यावर होते. आणि जेव्हा हजारो वारकरी हा दीर्घ प्रवास पूर्ण करून पंढरपूरच्या वेशीवर पोहोचतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान शब्दात सांगणं कठीण असतं. कारण हा प्रवास फक्त पंढरपूर पर्यंतचा नसतो, तो आत्म्यापासून विठ्ठलापर्यंतचा असतो. मित्रांनो, तुम्ही कधी संत मुक्ताबाईंच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे का? किंवा तुमच्या गावातून ही पालखी जाते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वारीच्या रंजक कथा जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.